श्री स्वामी समर्थ. नागवेलाची कहाणी तुम्हाला माहीत आहे का? सांगते ऐका. पुराणकाळी समुद्रमंथन झालं तेव्हा अनेक रत्न बाहेर आली. त्यात पारिजातक वृक्ष, अमृत, लक्ष्मीदेवी, धन्वंतरी आणि विविध औषधी वनस्पती ह्या सगळ्या निघाल्या. तेव्हा शेषनागाने देवांना एक विशेष पाने दिली, ज्याचं नाव पुढे नागवेल म्हणून प्रसिद्ध झाले. शेषनाग म्हणाले, ही वेल माझ्या आश्रयाखाली वाढेल. जिथे ही वेल असेल तिथे माझे आशीर्वाद असतील. ही वेल आरोग्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य देणारी आहे. त्या दिवसापासून नागवेलाला सापाचं म्हणजेच नागाचं प्रतीक मानलं जातं. नागपंचमीच्या दिवशी या पानाचा विशेष मान आहे. या पानावर नागांना दूध, हळद, कुंकू अर्पण करतात. घराच्या उंबरठ्यावर किंवा देवघरात नागवेल ठेवल्यास सर्पदोष दूर होतो, अशी श्रद्धा आहे. नागवेलाच्या पानावर ठेवलेले नैवेद्य थेट नागदेवताला पोहोचतात. श्री स्वामी समर्थ.